उनको ड्राइवर को क्या 1-1 लाख रुपए पेमेंट है कि हम सज़ा भी भुगतेंगे और फाइन भी भरेंगे तो 7 लाख रुपए फाइन है और 10 साल की सजा। सज़ा है। अब बताओ इस पे अब हमने क्या आगे मोदी सरकार के ताल्लुक से बात करना। तो वो नहीं भागेंगे तो पब्लिक मार डालेंगे ना उसको। यानी पब्लिक का भी इसका भी थोड़ा कुछ वो होना ना। कोई नहीं चाहता क्या कोई मरे करके। इतने पर भी अगर ड्राइवर के हाथ से एक्सीडेंट हो जाता, वो अगर कभी उठा के ले आना भी चाहता तो उसको उठाने से पहले ही तो पब्लिक गाड़ी में से खींच के मारना चालू कर दी। प्रतापराव जाधव खासदार आहेत तिथले, कसं काम वाटतं त्याला? जाधव साहेबांचं काही एवढं काही खास काम नाही आहे. संदीप शेळके सुद्धा आहे. शेळके साहेबांचं चांगलं वाटतं, असं त्यांची लोकप्रियता चांगली वाटून राहिली सध्या. प्रतापराव जाधव येतील डबल. एक मोदी एक चांगलं काम करून राहिले सगळ्या देशासाठी आपल्या, आणि जगावर पण त्याचा परिणाम दिसून येऊन जाईल. की जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा अजित पवार चक्की पिसिंग आणि आता ते सत्तेत सामील आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, काय सांगाल? असं आहे, गावात खडे तर प्रत्येक ठिकाणी असतातच, पण ते गावातले खडे पण काही काही स्वच्छ होऊन जातात त्याच्यातले. बीजेपीत आल्यावर त्याच्या बीजेपीत आल्यावर वॉशिंग पावडर निर्माण लॉजिंग वाढून त्याबद्दल लेकिन नरेंद्र खेडेकर जो आहे ते लोकांचे काम करतील. आणि आपले जो अभी विद्यमान खासदार आहे ते दिसतच नाही भाऊ काय प्रतापराव जाधव. प्रतापराव जाधव काय विकास नाही त्यांचा कुठे. नमस्कार मित्रांनो, खामगावमध्ये आम्ही आहोत आणि लोकसभा निवडणुकीचा सर्वे करत आहोत. सर्वसामान्यांची मोदी सरकारबद्दल काय मतं आहेत हे जाणून घेणार आहोत. मराठा टी सेंटर आहे इथे, चहा कॉर्नर, आणि प्रसिद्ध कॉर्नर आहे हे. इथून सामान्य लोकांची काय मतं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. काय नाव सर आपलं? फिरोज खान. काय करता आपण? ड्रायव्हर आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीचा सर्वे करत आहे की बाबा मोदी सरकारबद्दल सर्वसामान्यांची मतं काय आहे, काय वाटतं आपल्याला? बोले तो मोदी सरकार के काम कैसे लगते हैं आप? सरकार का कुछ काम नहीं है, कुछ भी काम नहीं है हमारे ड्राइवरों के बारे में। ड्राइवर है आप? हाँ, कौन सी गाड़ी चलाते हैं आप? मैं 4 व्हीलर चलाता, डिज़ायर, स्विफ्ट डिज़ायर। हाँ, हमारे अभी कानून अभी नया कौन सा लेके आए उन्होंने। हाँ, उनको ड्राइवर को क्या 1-1 लाख रुपए पेमेंट है कि हम सज़ा भी भुगतेंगे और फाइन भी भरेंगे तो 7 लाख रुपए फाइन है और 10 साल की सजा। सज़ा है। अब बताओ इस पे अब हमने क्या आगे मोदी सरकार के ताल्लुक से बात करना। लेकिन वो चर्चा के लिए तैयार है, उन्होंने कहा कि हम अभी ये कायदा नहीं ला रहे, चर्चा करेंगे और उसके बाद हमारी यूनियन वालों से बात कर लो ना आप। हमारी यूनियन वालों से कर लो ना, मगर अभी तो हमको हमारे लिए अभी सम जारी है, जारी है हमारा का जारी है। जी है, जारी है हमारा, हमने जानने बंद कर दी है। यहाँ का कहाँ का संगठन है आपका? यही खामगांव का जरा बुलढाना। क्या लगता है आपको, मतलब कानून कैसे अच्छा कानून है कि खराब कानून है हमारे लिए? क्या है गवर्नमेंट की हमारे लिए सुविधा क्या है? ड्राइवरों के लिए क्या सुविधा है हमारे? हम ड्राइवरों ने क्या करना? हमारे बाल बच्चे अगर हमारे हाथ से कुछ हो गया या हमारी गलती कैसी नहीं, पेमेंट कैसी रहती है आपकी? पेमेंट हमारी 7,000, 8,000, 10,000, ज़्यादा से ज़्यादा 10,000 किलोमीटर के हिसाब से नहीं? किलोमीटर के नहीं, वो नहीं रहता हमारे किलोमीटर का, बस महीने वाली पेमेंट। हाँ, फिर हमने कैसा करना? हमारे बाल बच्चे क्या लेकिन भोगेंगे? ये भी एक मुद्दा है कि अब बहुत से ड्राइवर ड्रिंक करके गाड़ी चलाते, एक्सीडेंट हो जाता उसकी वजह से, इसलिए अगर कानून सख्त रहा तो कोई ड्राइवर जानबूझ के किसी को नहीं मारता, किसी को नहीं मारता जानबूझ के, तो कोई वो नहीं होता उसमें ही होता, गलती किसी की रहती। सब ऐसा ज़रूरी नहीं है कि सभी ड्राइवर दारू शराब पिएंगे, कोई नहीं पीता। और ड्राइवर की ज़ात एक ऐसी है कि कोई बिल्कुल जानबूझ के तो कोई किसी को नहीं मारता, तो ड्राइवर करेगा क्या? और मतलब क्षेत्रीय मुद्दे है कुछ यहाँ के, प्रतापराव जाधव खासदार है, आप यही के वोटर है ना? हाँ, तो यहाँ के क्षेत्रीय मुद्दे क्या है? प्रतापराव जाधव है, इंडिया आघाड़ी का कोई उम्मीदवार, कौन उम्मीदवार? इतना हम पॉलिटिक्स में है नहीं। जो हमारा मुद्दा था वो हमने बता दिए। हम ड्राइवर है, हम आज यहाँ है, कल बाहर गाँव है, कल दूसरे गाँव है, कल तीसरे गाँव है, यानी ज़्यादा हमारे को इधर का वो नहीं है। अब लोग क्या करते कि अब एक्सीडेंट हुआ तो वहाँ से भाग जाते, तो वो नहीं भागेंगे तो पब्लिक मार डालेंगे ना उसको। यानी पब्लिक का भी इसका भी थोड़ा कुछ वो होना ना।
कोई नहीं चाहता कि कोई मरे करे। इतने पर भी अगर ड्राइवर के हाथ से एक्सीडेंट हो जाता, वो अगर कभी उठा के ले आना भी चाहता तो उसको उठाने से पहले ही तो पब्लिक गाड़ी में से खींच के मारना चालू कर दी। वो क्या करे फिर, उसको तो एक ही और अक्सर ऐसा कहते हैं कि मतलब बड़ा जो वाहन होता है, बड़ी गाड़ी है, उसकी लोग मतलब चूक मानते हैं, उसकी गलती मानते हैं। हाँ, उसी की गलती मानते। गलती टू साइकिल वाला अगर कभी है, वो पैदल चलने वाला है, गलती किसी की भी हुई तो वो साइकिल वाले को गलती बताएंगे। साइकिल वाला है, टू व्हीलर वाला है, तो उसकी गलती टू व्हीलर वाले की बताएंगे। तो गलती तो दोनों तरफ से होगी, या कभी कभी इधर से हो जाती है। अब आपको जाना है आपके रास्ते से, वो आके आपको मार देगा, तो गलती उसकी है कि आपकी है? ड्राइवरों के लिए और गाड़ी के मालिकों के लिए ये काला कानून है। हाँ, काला कानून है ये, काला कानून है ये। गवर्नमेंट ने भी हमारे ताल्लुक से सोचना को, हमको इतनी फैसिलिटी नहीं है, हमारे को क्या है, ड्राइवरों को फैसिलिटी क्या है ये बताओ आप। वो बेचारा दिन रात मेहनत करता, आपकी मेहनत किसके लिए करता? रात दिन दोनों दिन का उसकी ना सोने की कोई व्यवस्था रहती, ना रुकने की, ना खाने की, ना पीने की, वो बस बिल्कुल चलते रहता रास्ते पे। अब उतने पर भी अगर कभी आप ड्राइवर ही को गुनहगार ठहराएंगे तो फिर फायदा क्या हो रहा? सामान्य माणसाच्या अशा प्रतिक्रिया आहेत. आपल्यासोबत अजून काही सामान्य नागरिक आहेत. काय नाव आपलं? तुळशीराम मंजा. काय करता आपण? मी शेती. शेती करता. आम्ही 2024च्या लोकसभा निवडणुकीचा सर्वे करतोय. प्रतापराव जाधव खासदार आहेत तिथले. कसं काम वाटतं त्याचं? जाधव साहेबांचं काही एवढं काही खास काम नाही आहे. आमदार साहेब, आमचे आमदार साहेब चांगलं काम आहे. आकाश भाऊचं चांगलं काम आहे, त्यांच्यावर खुश आहे मी. आकाश फुंडकर, आकाश फुंडकर रोड बनवले खेड्यावरचा आहे मी, श्रीनगरचा. तर आमच्याकडे रोड गिड एकदम व्यवस्थित आहे. पाण्याची सगळी व्यवस्था करून दिली आकाश भाऊनं. सगळे कामं केले आमच्याकडचे. काय वाटतं, समजा मोदींनी सुद्धा यावर म्हणजे BJPने सुद्धा या लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता की एक खाजगी सर्वे केला, त्या सर्वेतून असं लक्षात आलं की प्रतापराव जाधव यांची लोकप्रियता घसरली आणि की यानंतर आम्ही समजा BJPचा यातून उमेदवारी देण्याचे चान्सेस आहेत. काय सांगा, BJPचा उमेदवार बुलढाणा लोकसभा उमेदवार कोण असेल, देतील का? नाही, ते असं काही वाटत नाही मला, पण चांगला उमेदवार द्या BJP सरकारनं. चांगला BJPचा असायला हवा. हां, चांगला असावा. प्रतापराव नको आहेत. नाही, तसं मी सांगू शकत नाही ना. मी कसं काय सांगू? पर महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकरांचं नाव येते, पुन्हा हे संदीप शेळके सुद्धा आहे. शेळके साहेबांचं चांगलं वाटतं, असं त्यांची लोकप्रियता चांगली वाटून राहिली सध्या. नरेंद्र खेडे परता जास्त चांगले आहे. नाही, ते काही ऐकलं नाही अजून. नरेंद्र खेडेकरांचं नाव, शेळकेंची चर्चा ऐकली आम्ही, त्यांचे दौरेही चालू आहेत. त्यांचं चांगलं आहे, संपर्क चांगला आहे त्यांचा. संपर्क चांगला आहे. हो. आणि काय वाटतं जर चांगली आहे त्यांची लोकप्रियता चांगली आहे. जर महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर चुरशीची लढत होणार का? होऊ शकते, होऊ शकते ना. वंचित बहुजनचाही वोटिंग आहे इथे बराचसा. म्हणजे मागच्या वेळेस 2.25 लाख मतं घेतली होती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने. आता प्रकाश आंबेडकर हे बैठका घेत आहेत इंडिया आघाडीसोबत आणि सामील व्हायचे त्यांचे चान्सेस आहेत या आघाडीत. काय सांगा कोणाबद्दल? प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी हे महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक आहेत. ते जर समजा त्यांची आघाडी झाली तर काय परिणाम असतील यामध्ये? परिणाम चांगलाच राहील ना. महाविकास आघाडीचं चांगलंच राहील मग. मोदी सरकारचं काम कसं वाटतं? चांगलं आहे मोदी सरकारचं काम. नेमकं कोणकोणते कामं चांगले वाटतात? सगळेच कामं केले त्यांनी चांगले. जसे की काही उदाहरणं म्हणजे त्यांनी बायांना मोफत गॅस दिलेत, बायांना अर्ध भाडं केलं. पण हे बी आहे ना की बाबा आता गॅसचे भाव वाढलेले आहेत. पहिले 450-500 रुपयाला गॅस होता. महागाई पण वाढली ना, रोजगारी पण वाढली. पहिले तर असं नव्हतं ना. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, हा एक मुद्दा आहे. हा, तुपकर साहेबांनी उचलला होता तो भाव, पण अजून काही झालंच नाही. तुपकर साहेब ही म्हणजे रविकांत तुपकर हे सुद्धा इच्छुक आहेत खासदारकी लढवण्यासाठी. काय सांगा? ते शेतकऱ्यांच्यासाठी चांगलेच लढा देतात ना. ते जर खासदारकीसाठी उभे राहिले तर शेतकरी मतदार त्यांच्याकडे वळल का? हा, वळू शकते ना. ते शेतकऱ्यासाठी नेहमी लढतात ना ते. बरेचसे सामान्य नागरिक आहेत आपल्यापर्यंत आणि आपण त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. काय सर, काय नाव आपलं? संजय तांबडकर.
काय करता सर आपण? जनरल स्टोर लाव. म्हणजे व्यापारी आहात आपण. सर आम्ही लोकसभा निवडणुकीचा सर्वे करत आहे 2024. तर येथील म्हणजे क्षेत्रीय परिस्थिती, राजकीय परिस्थिती काय वाटतं आपल्याला? प्रतापराव जाधव खासदार आहेत, रविकांत तुपकर शेतकऱ्यांसाठी लढत आहेत, शिवसेना शिंदे उद्धव बाळासाहेब गटाकडून नरेंद्र खेडेकर यांचं नाव येते, पुन्हा प्रकाश आंबेडकर हे सुद्धा महाविकास आघाडीत इच्छुक आहेत युती करण्यासाठी. काय सांगाल? कोण युती? प्रकाश आंबेडकर हे युती करत आहे. वंचित बहुजन आघाडी ही त्यांची म्हणजे महाविकास आघाडीसोबत युती करण्यास इच्छुक आहेत. ते काय परिणाम होणार क्षेत्रीय राजकारणावर या? प्रतापराव जाधव येतील डबल. प्रतापराव जाधव कसं काम वाटतं प्रतापराव जाधव? ठीक आहे. रविकांत तुपकर लढा देत आहेत शेतकऱ्यांसाठी, त्यांच्याबद्दल काय सांगा? चांगलं काम आहे. मग ते सुद्धा रविकांत तुपकरही लढण्यासाठी इच्छुक आहेत खासदारकीसाठी प्रतापरावांच्या विरोधात. काय निकाल येईल त्याच्यावर? प्रतापराव जाधवचा प्रदीर्घ अनुभव आहे, हां, त्याच्यामुळे पाच टर्म झाले खासदार आहेत ते, आणि 2-3 वेळा आमदार होते. 3 वेळा 2 वेळा आमदार होते मला वाटते. 3 वेळा 3 वेळा आमदार होते आणि ते 2 वेळा खासदार आहेत सध्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे. तर क्षेत्रीय मुद्दे काय आहेत की बाबा एक खामगाव जिल्हा व्हायला पाहिजे, पुन्हा खामगाव जालना रेल्वे मार्ग, काय सांगाल? खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे लवकर. त्यांनी केलेलं आहे तसं प्रपोजल. होईल आशा आहे आपल्याला. हो. अजून नागरिक आहेत आपल्यासोबत. काय नाव आपलं? दीपक महाजन. काय करता आपण? बसा ना सर. माझा आर्ट कॉर्नर आहे. आर्ट कॉर्नर म्हणजे दुकान आहे आपलं? दुकान आहे. काय वाटतं आपल्याला मोदी सरकारची कामे कशी वाटतात? चांगलं आहे मोदी सरकारची कामं, आणि मोदी सरकारच येतील अशी आशा आहे पुढे पण. मोदी सरकार येईल का? कारण बरेच त्यांनी डिजिटल कारण केलेलं आहे अजून एक, आणि आता राम मंदिराचा मुद्दा आहे, आणि राम मंदिराच्या मुद्द्यासाठी तेच उपयोगी आलेले आहे सगळ्यात मेन म्हणजे. तर त्यासाठी मोदी सरकारच येतील. राम मंदिराचा मुद्दा घेऊन BJP निवडणूक लढवणार आहे, त्याचा त्यांना फायदा मिळणार का? बिलकुल फायदा मिळेल राम मंदिराच्या मुद्द्याने. पण विरोधी पक्षाकडून हे सुद्धा मुद्दा मांडण्यात येतं की बाबा हे दुर्वीकरण करत आहेत राम मंदिराचं. नाही, तसं नाही, दुर्वीकरण करत नाही की बाबा धर्माधर्मांमध्ये द्वेष पसरवत आहेत. नाही, तसं नाही. हिंदुत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी तर ते राम मंदिर आहे. पण बाकी जे आहे, एक मोदी एक चांगलं काम करून राहिले सगळ्या देशासाठी आपल्या, आणि जगावर पण त्याचा परिणाम दिसून येऊन राहिला त्यासाठी. त्याच्यामुळे मोदी सरकार येतील. मोदी सरकारची कोणती कामं आपल्याला आवडली? डिजिटल करन्सी त्यांची आवडली खूप, आणि बाकी भाजपच्या वतीने त्यांचे जवळपास भरपूर कामं केलेले आहे त्यांनी, आणि रस्त्याची कामं नितीन गडकरी रस्त्याचे म्हणजे BJPच्या काळात BJP जेव्हा सत्तेत आहे, नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक मंत्री आहेत, आणि रस्त्याचे काम खूप चांगले झाले आहेत. खूप चांगले झालेले आहे. आतापर्यंत जे रस्ते झाले नव्हते, पण त्यात घोटाळे झाले. CWC त्या कॅगच्या रिपोर्ट आला, त्यानुसार नितीन गडकरी यांचा घोटाळा ओपन झालेला आहे. नाही, असा तर घोटाळा काही ऐकत नाही आलेला, पण गडकरीच्या कामातच हे काम झालेले आहे सगळे रस्त्यांचे, आणि मोठमोठे कामं झालेले आहेत रस्त्याचे. हायवे जे झालेले आजपर्यंत कधीच झाले नव्हते ते हायवे झालेले आहे सगळे. त्याच्यामुळे रस्त्या ठीक आहे, एक रस्ते झाले, अजून कोणते कामं चांगले वाटतात आपल्याला? आणि त्यांच्या डोक्यात भरपूर प्लॅनिंग आहे रस्त्याबद्दल. ते पुढे हायवे कसे डेव्हलप करायचे आहे. एक समजा हायवे करून सामान्य नागरिकांना काय फायदा होणार त्याचा नेमका? की बाबा महागाई आहे, बेरोजगारी आहे. वाहतूक सुरळीत झाली की आपोआपच बेरोजगारी पण सुटेल. कशी होईल नेमकी त्याच्यातलं कशी नेमकी? सगळे कामं व्यवस्थित चालू आहे ना सध्या. आपण मोदी भक्त आहात का? मोदी भक्त आहेच आम्ही, प्रश्नच नाही. पण एक हाही प्रश्न आहे की महागाई आहे, बेरोजगारी आहे, किंवा
शिक्षण व्यवस्था आहे, ह्या व्यवस्था कुठंतरी खोळंबल्या आहेत. काय वाटतं आपल्याला? महागाई तर काही पहिले पण होती, 200 रुपये किलो तुझी डाळ झाली होती त्यावेळेस. आज ती 175-170 रुपये किलो आहे. ते तर किती वर्षापूर्वी झालं होतं असं. त्याच्याप्रमाणे तर त्या रेटच्या हिशोबाने तर कमीच आहे आजपर्यंत. पण तेच समजा जेव्हा BJP विरोधी पक्षात होती तेव्हा बऱ्याचशा नेत्यांकडून गॅस सिलेंडर हे रस्त्यावर आणून ते महागाईचा विरोध करत होते की महागाई खूप आहे आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर महागाई कमी करू. काय सांगाल? त्यांच्या सत्तेत तर मुश्किल आहे, काँग्रेसच्या सत्तेत कमी होणं महागाई. आणि BJPच्या सत्तेत कमी होणं मुश्किल आहे. नाही, BJPच्या सत्तेत तर झालेलीच आहे. बरंच फरक पडलेला आहे आणि अजून कमी होतच राहील. अजून आता वाढतच चालली ना, आपण म्हणता कमी होत राहील. होईल कमी, काही ना होईल काही. आणि नाही पण झाली- कमी व्हायला पाहिजे का? नाही झाली तरी ती स्थिर राहील एक प्रकारची. नाही झाली तरी स्थिर राहील. स्थिर राहील. हां. सर्वसामान्यांना मतलब म्हणजे महागाईवर काय वाटतं? महागाई आहे की नाही? सर्वसामान्यांना काय वाटतं? आपल्याला काय वाटतं? नाही, आजकालचे महागाई आहे की नाही? मुद्दा आहे का? महागाई नाहीच आहे तशी. हा. सरकारी जे वर्ग आहे, सरकारचा जे पगार वर्ग झालेला आहे, हां. त्यांना भरपूर पेमेंट आहे, पगार भरपूर आहे त्यांना. हां. त्या हिशोबाने त्यांची महागाई पण तेवढीच वाढलेली आहे. हां. असं व्यवस्थित आहे म्हणजे. पण आता पेन्शनचा मुद्दा आहे की बाबा रिटायर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही. 5-5 हजार रुपये काहीतरी पेन्शन मिळतं त्यांना. मग एवढ्या महागाईच्या काळात त्यांचं कसं होणार? पेन्शन मिळेल ना, काहीतरी मुद्दा काढेल ना आता. हां. त्याच्यावरही मुद्दा निघेल पेन्शनवर. चालू राहील असं. अयोध्येत जाणार का आपण? जाऊ बिलकुल अयोध्येत. का नाही जाणार? जाऊ. 22 तारखेला म्हणजे नाही, त्याच्या पुढे जाऊ आम्ही. आता 22ला खूप गर्दी आहे. मुद्दा आहे पण राम मंदिर. हा, राम मंदिर तर आहेच. एक मणिपूर सुद्धा की बाबा असं म्हणतात की BJP जेव्हापासून सत्तेत आली तेव्हापासून हे दंग्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे आणि त्यावरच मणिपूर हा एक मोठा डाग आहे. काय सांगाल? नाही, मणिबद्दल तर काही माहिती नाही आपल्याला त्याच्याबद्दल. म्हणजे खूप तिथं दंगे झाले होते, हिंसा झाली होती. नाही, त्याच्याबद्दल नाही माहिती. नाही माहिती. नाही. नरेंद्र मोदी त्याच्यावर एकही शब्द बोलले नाहीत मणिपूरवर. नाही, त्याच्याबद्दल काही नाही सांगू शकत. काय नाही बोलू शकत. बरं, शिवसेनेत फूट झाली, राष्ट्रवादीत फूट झाली, याबद्दल काय सांगाल? शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट. शिवसेना राष्ट्रवादीत कुठे फूट झालेली आहे? ही शिवसेना ती उद्धव ठाकरेची जी शिवसेना आहे ती सोबतच आहे त्यांच्या. आणि राष्ट्रवादीच्या नाही, शिवसेना फुटली ना. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे 2 गट झाले. हां, बरोबर आहे ते. तर शिंदे गटचं वेगळं निघालेलं आहे. त्यांनी 40 आमदारासोबत ते वापस निघालेले आहे ना. त्याच्यामुळे ते भाजपच मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची युती अजून टिकून राहील पुढे. त्याचा फायदा मिळेल का BJP? बिलकुल फायदा मिळेल भाजपला. अजित पवार गट. अजित पवार गटचा पण फायदा मिळेल. पण एक मुद्दा आहे की अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी बरेचसे अजित पवारांवर घोटाळ्याचे आरोप केले की बाबा सिंचन घोटाळा. आणि त्यांनी 2014च्या निवडणुकीत भाषणात सुद्धा म्हटलेलं आहे की जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा अजित पवार चक्की पिसिंग. आणि आता ते सत्तेत सामील आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. काय सांगाल? असं आहे, गावात खडे तर प्रत्येक ठिकाणी असतातच. पण ते गावातले खडे पण काही स्वच्छ होऊन जातात त्याच्यातले. BJPत आल्यावर BJPत आल्यावर वॉशिंग पावडर निर्माण. अजून वाढून. ठीक आहे, अशी प्रतिक्रिया होती. समर्थक आहेत BJPचे ते. काय नाव आपलं? आसिफ खान. काय करता आपण? आपण बिझनेसमॅन आहे. काय बिझनेस करता सर आपण? आपला ते प्रॉपर्टीचा बिझनेस आहे आता. ठीक आहे. आम्ही 2024 लोकसभा निवडणुकीचा सर्वे करतोय. सध्या प्रतापराव खासदार आहेत, प्रतापराव जाधव विद्यमान खासदार आहेत बुलढाणा जिल्ह्याचे, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे. आणि महाविकास आघाडीचा सुद्धा उमेदवार निश्चित झालेला नाही. काय वाटतं कोण असेल उमेदवार? उमेदवार तर कोणी बी असते, लेकिन ते नरेंद्र खेडेकरांचं नाव येते. नरेंद्र खेडेकर. हा, ते संदीप शेळकेंचं नाही, नरेंद्र खेडेकर आहे ते ॲक्टिव्ह नेता आहे. नवीन खेडेकर. संदीप शेळकेंचा संपर्क कसा? त्याचा संपर्क त्याचा जास्ती माहीत नाही आपल्याला त्याच्याबद्दल, लेकिन नरेंद्र खेडेकर जो आहे ते लोकांचं काम करतील. आणि आपले जो अभी विद्यमान खासदार आहे ते दिसतच नाही भाऊ. काय प्रतापराव जाधव काही विकास नाही त्यांचा कुठे. आमचं मी नांदुरातला आहे. नांदुरामध्ये तो काही लक्षच नाही त्यांचं तिकडे.
काही संपर्क नाही, काही नाही कोणाशी गाठी नाही. हालांकी लोकसभा मतदारसंघ रावेर मतदारसंघमध्ये येते ते नांदुरा. नांदुरा रावेरमध्ये. हा आहे ते, लेकिन इकडे बी काही दिसत नाही त्यांचं काम काही जास्ती. आपण समजा इथं फिरत असाल हो. तर इथं काम त्यांचं दिसत नाही प्रतापराव. नाही दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही काय प्रॉपर्टीचं काम करतात, आम्ही सगळे गाव जाता, बुलढाणाला जाता, जळगाव जामोदला जाता, शेगावचं कसं आहे मंदिर आहे तो तटी काम होते, ते पटेल आहेत होते काम संस्थांतर्फे. हा तर्फे होते, लेकिन ते खासदारचं काम दिसत नाही. स्थानिक जो आमदार आहे त्यांचेच काम दिसते. आता शिवसेना फुटली आणि प्रतापराव हे शिंदेकडून गेले, काय परिणाम होणार याचे? मला असं समजा वाटतं शिवसेनेचा जो मूळ मतदार आहे हो तो त्यांच्या सोबत असणार की त्यांच्या नाराजी आहे त्यांच्यावर? नाराजी. हा उद्धव साहेब जवळ आहे ते सगळं शिवसेना. शिवसेनेचा जो मूळ मतदार आहे तो उद्धव ठाकरेंना मतदान उद्धव ठाकरेंना मतदान करणार असं मला वाटतं बघ. बरं, हे पक्ष फुटले याबद्दल समजा याचं कारणीभूत कोण आहे यावर? कारणभूत काय ते स्वार्थ आहे, ते सत्ता भेटली, मुख्यमंत्री पद भेटलं म्हणून गेले ते. तर मला असं वाटत काय उद्धव ठाकरे सोबत राहायचे तो कधीही मुख्यमंत्री होणार नाही. त्याने बंडखोरी केली आणि मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री पदासाठी फोडली. और काय उद्धव ठाकरेचा काय कसूर आहे त्यामध्ये? काय कसूर नाही. आता समजा महाविकास आघाडीच्या 28 पक्षांचा आघाडी झालेली आहे आणि त्यात प्रकाश आंबेडकर हे सुद्धा युती करण्यासाठी इच्छुक आहेत, आघाडी देण्यासाठी इच्छुक आहेत. बऱ्याचशा जागांवर 10 जागांवर त्याचा वंचित बहुजन आघाडीचा इम्पॅक्ट पडलेला आहे 2019 लोकसभा निवडणुकीत. यावेळेस जर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सामील झाले तर काय परिणाम होतील याचे? फायदा होणार विकास आघाडीला, महाविकास आघाडीला फायदा होईल. प्रकाश आंबेडकर मोठे नेता आहे आणि त्यांचा जनसंपर्क बी चांगला आहे. त्याच्या एक वोट बँक आहे त्यांची, वंचित बहुजन आघाडी आहे, मुस्लिम सुद्धा सोबत आहे त्याचे सोबत. ते मुस्लिम जिल्हा परिषद प्रेसिडेंट बनवलं त्यांनी अकोला मतदारसंघामध्ये. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे ते आणि त्यांचा निश्चित फायदा होणार. 101% फायदा होणार. क्षेत्रीय मुद्दे आहेत की बाबा खामगाव हा जिल्हा व्हायला हवा, पुन्हा खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हायला हवा, काय सांगाल? जिल्हा तो निश्चित झाला पाहिजे. ते सानंद साहेबने लई प्रयत्न केले, लेकिन ते आतापर्यंत झालं नाही. लेकिन सानंद साहेबने लई प्रयत्न माजी आमदार लेकिन ते आतापर्यंत झालं नाही. काय त्यामध्ये काय कोण जबाबदार त्याला? नरेंद्र मोदींनी या जिल्ह्यात आल्यावर, खामगावात आल्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं की खामगाव जिल्हा मी करेन. आता मोदी साहेबचे आश्वासन आपण गिने तो संध्याकाळी होऊन जाईल त्याचे, ते आश्वासन पुरे झाले नाही हो. असे आश्वासन एवढे आहे की मी सांगू बी शकत नाही. इतके आश्वासन आहे त्यांच्या, काय काय सांगू तुम्हाला खूप माहीत आहे त्यांचे आश्वासन. नोटबंदीमध्ये काय आश्वासन दिला, ते कालाधनमध्ये काय आश्वासन दिला, 15 लाखचा. आणि ते बिजलीचे भाव कमी. या महाराष्ट्रामध्ये सबसे जिनॉन प्रश्न जो आहे ते आहे MECBचा, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचा. इतके युनिटचे भाव बढ़ले क्या कोणत्या भी घरी जा तुम्ही तो ते सबसे ज़्यादा, हिंदी में बोलो चलेगा थोड़ा सा, सबसे ज़्यादा परेशान कोई चीज़ से है महाराष्ट्र में जनता, तो वो है बिजली से. यानी बिजली तो मिलती है लेकिन यूनिट के भाव इतने तेज है, महंगी बिजली, बहुत महंगी. पूरे भारत में सबसे महंगी बिजली महाराष्ट्र में. आप कहीं भी टेली कर लीजिए, सबसे ज़्यादा अगर कहीं बिजली महंगी है तो वह महाराष्ट्र में. और महाराष्ट्र में बिजली का मोदी सरकार के काम कैसे लगते हैं आपको? मोदी सरकार के काम जो है तो बस सबसे अच्छे काम मेरे को लगते हैं उनके रोड के. यानी नितिन गडकरी को 100 में से 101 मार्क पर मिलना चाहिए. बाकी दूसरे जो मिनिस्टर है उनके काम नज़र नहीं आते. आपने 2019 के लोकसभा चुनाव में किसको मतदान किया? मैंने 2019 के मतदारसंघ में कांग्रेस को मतदान किया. लेकिन PM मोदी के काम अच्छे लगते हैं आपको? मोदी जी के एक ही काम अच्छे लगते और वो है रोडवेज का. और गलत कौन सा काम लगा आपको? कौन से काम होने चाहिए थे जो नहीं हुए? जैसे कि महंगाई, गैस सिलेंडर के दाम, जैसे जो निजी ज़िंदगी के अंदर पेट्रोल डीजल के दाम, पेट्रोल डीजल के दाम, इलेक्ट्रिक का मसला बताया मैंने आपको जिसके दाम सबसे ज़्यादा तेज़ है. पेट्रोल के दाम देख लीजिए आप, दिन पे दिन बढ़ते जा रहे. तो ये चीज़ें जब बढ़ेंगी तो महंगाई बढ़ेगी, क्योंकि कार्टिंग बढ़ेगा, पेट्रोल डीजल के भाव बढ़ेंगे, कार्टिंग बढ़ेगा तो अपने को हर चीज़ महंगी, तेल साबुन हर चीज़ महंगी लेना पड़ेगी. अब डीजल के भाव रोज़ बढ़ते, रोज़ पेट्रोल के भाव बढ़ते.
जबकि क्रूज बेलर जो है तो दिन बेरोजगारी कोई मुद्दा? बेरोजगारी तो बहुत बड़ा मुद्दा है। मैं पढ़ा लिखा आदमी तो नहीं हूँ, लेकिन जो भी मेरे दोस्त के भाई पढ़े हुए हैं, रिश्तेदार पढ़े हुए हैं, किसी को भी जो है तो नौकरी का पर्याय ही नहीं है। और व्यापार भी बहुत परेशान है यार, व्यापारी, क्योंकि एक आदमी को तो 3 तरह के टैक्स हो गए। सेल टैक्स अलग, वेट अलग, उसके बाद में तुम्हारा जीएसटी भी एक विरोधी पक्ष के नेता बोलते हैं कि ये गलत जीएसटी है। अरे जीएसटी बोले तो इतना बड़ा, क्या बोलना चाहिए उसको, कि है ना वो कि वो व्यापारी को खा जा रही। बड़ा महसूस हो रहा है वो जीएसटी। ऐसा है? एक चीज़ को एक पेन बनाओ, पहले उसको पेन बनने पर जीएसटी दो, फिर वो टूटता स्क्रैप वाला उसको जीएसटी देता, फिर वो डबल बनता, फिर उसका जीएसटी देता। तो 18% से तो जितने पैसों का पेन बनता उतने पैसे तो डबल के पैसे गवर्नमेंट की जेब में चले जाते जीएसटी के। फिर वो अपने को 10 रुपये का पेन 20 रुपये में खरीदना पड़ता। मरती तो आम जनता ही, आम जनता मरती है। आम जनता ही मरती है भाई। कैसे देखते हैं आप 2024 का चुनाव लोकसभा का? क्या लगता है आपको 28 पक्ष की मतलब पार्टियों की अलायंस है इंडिया आघाड़ी, क्या फ़ायदा होगा उनका? कुछ सीटें बढ़ेंगी उनकी, इसलिए सत्ता में कौन आएगा? सत्ता में तो मेरे को ऐसा लगता है नरेंद्र मोदी जाएगा, लेकिन अलायंस होने के बाद में मुकाबला भी तगड़ा होगा और सीटें भी ज़्यादा आएंगी अलायंस की चुनकर, लेकिन भाजपा सत्ता तक अपनी सीटें चुनकर लेकर आ जाए। इधर क्षेत्रीय मुद्दा मतलब कौन चुनाव जीत कर आएगा इधर? क्षेत्रीय मुद्दे कौन खासदार कौन ये बारे में तो मुझे ऐसा लगता है कि प्रतापराव यादव चुनकर नहीं आएंगे। नहीं आएंगे। कोई अगर नरेंद्र खेड़ेकर होंगे और दूसरा जो अलायंस का उम्मीदवार रहेगा, चाहे अलायंस किसको भी टिकट दे, वो चुनकर आएगा। हे मुद्दे होते सामान्य जनतेचे आणि असेच आम्ही खामगावमधील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन, बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, क्षेत्रात जाऊन, गावामध्ये जाऊन, वस्त्यांमध्ये जाऊन सामान्य जनतेची मतं काय आहेत हे आपल्याला दाखवणार आहे। आणि नेमकं या 2024च्या लोकसभा निवडणुकीत सामान्य जनतेचा कल कुणीकडे राहणार हे आपल्याला दाखवणार आहे। अजूनही सामान्य जनता आहे, आपलं नवयुवक आहेत। काय नाव आपलं? सागर आमले। काय करता सर आपण? शेती करतो। शेती करता। आम्ही 2024 लोकसभा निवडणुकीचा सर्वे करत आहे की मोदी सरकारबद्दल सामान्य शेतकऱ्याचं काय मत आहे? त्याच्याबद्दल आता सध्या तर काही सांगू शकत नाही आम्ही। पुढच्या म्हणजे हे जे नियमावली बदलत आहे याच्यावरती आम्ही सध्या काही बोलू शकत नाही। ड्रायव्हरसाठी काय नवीन नियम लागू करत आहेत। हिट अँड रन नवीन कायदा आहे, त्यात 7 लाखाची दंड आहे आणि 10 वर्षाची शिक्षा आहे। 10 वर्षाची कारावास। त्याच्यामध्ये 10,000 रुपये पगार आहे सर आम्हाला। ड्रायव्हरच आहे। पण आता सरकारने निर्णय घेतला की आम्ही सध्याच हा कायदा आणणार नाही, त्यावर विचार चालू आहे संघटनाचा, ड्रायव्हर संघटनाचा किंवा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संघटनाचा। त्याच्यामध्ये 10,000 रुपयामध्ये काय करणार आहे? 10,000 रुपये, 10 ते 15,000 रुपये पेमेंट आहे ड्रायव्हरला। त्याच्यामध्ये 7 लाख रुपये ॲक्सिडेंट झाला, कोणी दारू पिऊन वगैरे रस्त्यावरती चालतंय, कुकडे कसं पण चालतंय। छोट्या मोठ्या गाड्यावाले लगेच वळण मार्गावर कुठं पण गाडी घालतात। याच्यामध्ये काय करणार आहे ड्रायव्हर? फॅमिलीत कोण कोण आहे आपल्या? आई आणि भाऊ आहे। भाऊ माझा 100% एक अपंग आहे, म्हणजे पूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे, माझ्यावर। आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणजे मी 15,000 रुपयापर्यंत पेमेंट मिळतं आम्हाला। त्या 15,000 रुपयात घर खर्च चालवायचा, की असा ॲक्सिडेंट वगैरे जर झाला, कोणी येऊन लगेच गाडीला जर धडकलं, एक हाही मुद्दा आहे की गाडीला मोठ्या गाडीचाच गुन्हा दाखल होतो ना, की बाबा हेच ठरवलं जातं की छोट्या गाड्यांपैकी मोठ्या गाडीची चूक काढल्या जाते, मोठ्याच गाडीची चूक काढली जाते। कसे काय ड्रायव्हिंग करायचे आम्ही, हे म्हणजे एवढं भरपूर याच्यात नाही करू शकत ना, अशी गोष्ट आहे। शिक्षा कमी व्हायला हवी आणि दंड नसायला हवा। नाही, शिक्षा तर ज्याचा गुन्हा आहे त्याला द्या ना शिक्षा, अवश्य द्या। ज्याचा गुन्हा आहे त्याला शिक्षा द्या, पण एवढा मोठे दंड जर आकारले तर मग कसं घर त्याची पडताळणी बरोबर होते का? की असं वाटतं का तुम्हाला की जेव्हा समजा ॲक्सिडेंट होतो तर त्याची पडताळणी बरोबर होत नाही? व्यवस्थित करायला पाहिजे ना, ज्याचा गुन्हा आहे त्याच्यावरच केस करा।
असं आमचं ड्रायव्हर लोकांचं म्हणणं आहे. काही ड्रायव्हरचं दारू पिऊन त्यांनी पण ड्रायव्हर नाही, त्यासाठीच एक की बाबा 50,000 च्या वर मृत्यू झालेला आहे ॲक्सिडेंटमध्ये. आणि त्यामुळं हा एक मुद्दा बनतो की बाबा जेव्हा नियम कायदा कठोर होईल तेव्हा यास कुठंतरी तडी मिळेल किंवा याचं प्रमाण मृत्यूचं कमी होईल. ड्रायव्हरांनी पण दारू पिली नाही पाहिजे ना. ड्रायव्हरांनी पण दारू नाही पिली पाहिजे. बहुतांश आहे ड्रायव्हर असे की दारू पितात, ड्रिंक करून ड्रायव्हिंग चालवतात. तर ड्रिंक करून गाडी नाही चालवायला पाहिजे असं माझं मत आहे. मी स्वतः ड्रायव्हर आहे. मी आजपर्यंत ड्रिंक केलेली नाही. पण बहुतांश ड्रायव्हर असे आहेत की त्यांच्यामुळे जे न पिणारे आहेत ते पण बदनाम होतात ना. ड्रायव्हर लाईनला एक वेगळंच नाव दिलं गेलं ना आता की. आता संपाची काय स्थिती आहे सध्या खामगावात? नाही, संपाची स्थिती मी 3 संप माघार घेतला म्हणजे भरपूर दिवसापासून आज आता खामगावमध्ये आलो आहे. नाहीतर मी माझ्याच कामात असतो. कुठचे आपण? मी लाखनवाडा म्हणजे जिल्हा कोणता? जिल्हा बुलढाणा, तालुका खामगाव. तालुका खामगाव. बुलढाणा खामगावातच राहता आपण? नाही, लाखनवाडा पोस्ट. लाखनवाडापासून छोटं गाव आहे माझं. कोणती गाडी ड्राईव्ह करता आपण? मी मोठी आहे, 10 टायर गाडी चालवतो. तो कोणत्या मार्गावर? आमचा सध्या रोड चालू आहे आमचा लाखनवाडा ते बाळापूर. त्या रोडला मी कामाला होतो. आता सोडलं मी तिथलं काम. हे असे नियम वगैरे वेगळे वेगळे लागू होतात. मग आता काय करणार आपण ड्रायव्हिंग? माझी शेतीच करणार आता, ड्रायव्हरिंग नाही करणार. शेतीच बरी आहे आपली. ड्रायव्हिंग करणार नाही, आपली शेतीच बरी आहे. जर हा कायदा शासनाने जर मागे घेतला किंवा बदलला, यात फेरबदल केली तर काय मी नाही? माझा निर्णय तर ठाम ठेवला की आता आपण आपलंच करायचं. हे ड्रायव्हर वगैरे काही करायचे नाही. मी माझी शेतीच बघणार. मोदी सरकारबद्दल दुसरे सुद्धा मुद्दे आहेत की 2024ला काय काय समजा राम मंदिर आहे, राम मंदिरावर धर्मासाठी जर म्हटलं तर चांगले निर्णय आहेत त्यांचे. धर्मासाठी चांगले निर्णय आहेत. बाकी जे निर्णय आहेत थोडेफार कुठंतरी चुकतात. गरीब लोकांवरती हे होतं. महागाई, बेरोजगारी हे मुद्दे आहेत का? बेरोजगारी आपण काम केलं तर रोजगार तर कुठे मिळणार ना. प्रत्येकाला काम मिळणारच. आपण आपल्या पद्धतीनं जर काम केलं तर काम मिळणारच. महागाई आहे, महागाई आहे जेमतेम काळानुसार तर वाढतच आहे. महागाईचं काय. 2024च्या लोकसभा निवडणुकीला काय वाटतं आपल्याला, कोण पंतप्रधान होईल? ते आता प्रत्येकाच्या मनातलं मी तर नाही सांगू शकत. माझ्या तुम्हाला काय वाटतं? BJP येणार असं. BJP येणार. प्रतापराव जाधव पुन्हा खासदार होतील? होणार, होतील ना. हे होते सर्वसामान्य जनतेचे मतं. आणि आपल्यासोबत अजून जनता आहे. काय नाव सर आपलं? सुधीर नारायण जोशी. काय करता सर आपण? मी रिक्षा चालवतो. ॲपे आम्ही लोकसभा निवडणुकीचा सर्वे करत आहे. काय वाटतं क्षेत्रीय राजकारणावर काय परिणाम होईल? या आता शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली किंवा वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक आहे. काय परिणाम होतील या क्षेत्रीय राजकारणावर? परिणाम तर आता मोदीजींचं मार्केट आहे सध्या. विश्वास आहे. म्हणजे माझं मत सांगतो मी, येतील ते. समजा प्रतापराव जाधव खासदार आहेत, त्यांच्याविषयी काय सांगा? देऊ ना आपण मत त्यांना. BJP सोबत त्यांची काम कसं वाटतं त्यांचं? काम म्हणाल तर काही संपर्कच नसतो कधी. नव्हता म्हणजे आतापर्यंत कधी. आता ते युतीमध्ये आले तर आपण त्यांना मत देणार आहे. BJPचं काय काम चांगलं वाटलं आपल्याला? काम चांगलं वाटलं आता पक्षाच्या हिशोबाने आम्ही मत देतो. पक्षाच्या हिशोबाने मत देतो. तसं म्हटलं विचारसरणी आपली BJP असं म्हटलं तर जवळपास सगळं सारखंच आहे. असं काही खूप खुश नाही आहे, पण ठीक आहे. पक्षाच्या हिशोबाने आपल्याला मतदान करायचं. इंडिया आघाडी म्हणजे 28 पक्षांची आघाडी केली आहे. त्यात काँग्रेस आहे, समजा राष्ट्रवादी आहे महाराष्ट्रात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. काही परिणाम होतील का याचे आघाडीचे? नाही होणार. नाही होणार ना. मतं पक्के आहे BJPचे. भाजप सेनेचे मतं पक्के आहे. ओके आहे. पण एक शिवसेना फुटली, त्यावर शिवसेनेचा मूळ मतदार नाराज आहे असं म्हणतात. हो. मग कसं म्हणता आपण की मला कसं जास्त खोलात नाही मी जाणार. मी माझं सांगतो.
किंवा आमचं मत आहे BJPला. बीजेपीला 2024 लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधानपदी आता कसं कोण असते कोण की- पंतप्रधानपदी कोण पाहिलं जास्त खोलात जावं नाही लागत. पंतप्रधान कोण होती मोदीजी हा मोदीजी मोदीजी. हा हा आपलं काय नाव बस सारखंच तेच स्टेटमेंट. बीजेपीचे म्हणजे दुसरा स्टेटमेंट एकच आहे दोघांचं. आपण भक्त आहात का बीजेपीचे? हा आमचं मत पक्का आहे. फक्त हा. मत आहे. हा, हा, मत- नेमकं काही कारण तर असेल ना त्याला? कारण म्हणजे आता विचारांचा फरक आहे तो. विचारसरणी आपली बीजेपीची आहे. हा मत आमचे पक्केच आहे, आम्ही जात नाही कुठे. पण नेमकं आम्ही पैशाला मोह मायाला बाबा काय मोहमायाचा नाही विषय, पण काय काम पाहून, कोणतं काम पाहून आपण त्यांना मतदान करता का? तसं काही विचार नाही. असा काही विचार काम नाही. नाही केलं तरी चालते बीजेपी वाल्यांनी, पण तरी आम्ही बीजेपीला मतदान हा करू. सध्या तरी आम्हाला मोदीजीच पाहिजे. असं सर्वसामान्यांचं मत